आता पावसानं जोर पकडलेला आहे महाराष्ट्रभरात। आज अरबी समुद्राला दुपारी 1:10 मोठी भरती येणार आहे। या भरती दरम्यान समुद्रात तब्बल 4.22 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेने शहरातील सर्व चौपाट्यांवर अतिरिक्त जीवरक्षकांची नियुक्ती केली। कोणत्याही दुर्घटना घडू नयेत म्हणून भरतीच्या काळात नागरिकांनी तसंच पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळावं असं आवाहन पालिकेने केलंय। मरीन ड्राईव्ह आणि वरळी सी फेसवर सध्या मोठ्या लाटा पाहायला मिळत आहेत आणि त्यातच जर का मुंबईत मोठा पाऊस झाला तर अरबी समुद्राला आलेली भरती आणि मुंबईत पडणारा मोठा पाऊस यामुळे पुन्हा एकदा पालिका प्रशासन आणि सगळ्यांचाच कस लागणार आहे। श्रेयस सावंत थेट या सी फेसवरूनच आपल्यासोबत आहेत। श्रेयस, तुमचा स्पॉट कोणता आहे आणि मला आशा आहे की तुम्ही तुमच्या सुरक्षेची काळजी घेऊन लाईव्ह देताय। काय नेमकी परिस्थिती, काय अधिक इनपुट्स आहेत? सर, खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो हायटाईडची सुरुवात जी आहे ती झालेली आहे। संपूर्ण गोष्ट आपण पाहिलं, आपण दादर चौपाटीवर आहोत प्रशांत सर, आणि जे तुम्ही म्हणालात की हायटाईडचं चिन्ह आहे तर चिन्ह दिसून पण येत आहेत। आज सकाळपासून मुसळधार पाऊस संपूर्ण मुंबईत पडतोय। उपनगरात तर अनेक ठिकाणी खऱ्या अर्थानं पावसामुळे पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय आणि त्या कारणाने कुठे आपण बघू शकतो तर हायटाईड पण मोठ्या प्रमाणात आहे। मोठमोठ्या लाटा हे मरीन ड्राईव्ह परिसरात, वरळी सी फेस परिसरात आणि दादर चौपाटीत आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। आपण आता दादर चौपाटीवर आहोत आणि आपण बघू शकतो दादर चौपाटीवर आता मोठमोठ्या लाटा आढळताना आपल्याला दिसून येत आहेत। एकंदर पाहायला गेलं तर कालपासून म्हटलं गेलं की पाऊस आज जोरदार पडणार आहे। येत्या 2 दिवसात पाऊस पडणार आहे। लाटा मोठ्या प्रमाणात येताना आपल्याला चिन्ह दिसून येत आहेत। या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेलं तर सतर्कतेचा इशारा प्रत्येक ठिकाणीवरून महापालिका आणि मुंबई पोलिसांनी दिलेला आहे। त्यामुळे कुठे ना कुठे ह्याचीच एक कारण आहेत की लाटा उसळतात आणि मुसळधार पाऊस मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी पडताना दिसतोय। सर, धन्यवाद श्रेयस। आपण याबद्दलचे अपडेट्स घेत राहूया कारण दुपारनंतर मुंबईचा कस लागणार आहे। जर का मुंबईच्या भागांमध्ये पाऊस जास्त झाला आणि जर का असंच हाय टाईड म्हणजेच भरती चालू राहिली तर परिस्थिती थोडी बिकट होऊ शकते। धन्यवाद श्रेयस।